घटना घडतात, काय म्हणायचंय? कुठं नाही सुरक्षित आहेत? चिमुकली असो, मोठे असो, मोठं घर असो, छोटं घर असो, अत्याचार हा अत्याचार असो, जो कोणी करेल तो गुन्हेगार आहे. मग तो मोठ्या घरातला असू द्या किंवा छोट्या ह्याच्यातला असू द्या किंवा रस्त्यावरचा चालणारा असू द्या, अत्याचार हा अत्याचार असतो. आणि त्या अत्याचाराच्या विरोधातच आता दुर्गा ब्रिगेडियर यांनी या ठिकाणी लढा उभारलेला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. अत्याचार हा झाला नाही पाहिजे आणि तो जो गुन्हेगार त्या ठिकाणी पकडला गेलेला असेल तर तो लवकरातल्या लवकर त्या ठिकाणी त्या अत्याचार पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. फास्ट ट्रॅक आपण म्हणतो, परंतु फास्ट ट्रॅकमध्ये सुद्धा लवकरातल्या लवकर न्याय मिळाला पाहिजे, एवढीच या ठिकाणी दुर्गा ब्रिगेडियरची मागणी आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो. कायदे आता तुम्हाला वाटतं का की गुन्हेगारांच्या साईडला झालेले आहेत, अत्याचार अन्याय होतोय, त्यांना आता शिक्षा व्हायला पाहिजे कायद्यानुसार? कधी कधी असं वाटतं कायदे त्यांच्या बाजूनी नाही आहेत, परंतु कायद्यासमोर रिप्रेझेंट करायला आपण कुठे कमी पडतोय का, एवढाच हा विषय आहे की तिथे रिप्रेझेंट करणं आणि कायद्याला ही वस्तुस्थिती दाखवून देणं हे आपल्या सर्वांची एक सर्वात मोठी जबाबदारी आहे. मग त्या ठिकाणी एक सामान्य नागरिकाची पण ती जबाबदारी आहे, एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून ती माझी जबाबदारी आहे आणि शासनाची पण ती जबाबदारी आहे. स्थानिक पातळीवर जर तुम्ही बघितलं तर अन्याय अत्याचार झाले, एखादी जर महिला गेली तर त्यांच्या पोलीस स्टेशन आहे त्यांनी तक्रार सुद्धा नोंदवून घेत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा या घटना झालेल्या आहेत, पुणे शहरात सुद्धा या घटना झालेल्या आहेत. पोलीस स्टेशन सुद्धा त्याच्या बऱ्याच ठिकाणी आम्ही सर्व महिला संघटना असतील, आम्ही पदाधिकारी असेल, हे सर्व रोखण्याचा बऱ्याच ठिकाणी आपण करतो, परंतु काही ठिकाणी ह्या घटना घडतात. त्यासाठीच ही आंदोलनं उपोषणं त्यासाठीच होतात की ह्या कुठंतरी आळा या ठिकाणी बसला पाहिजे. आणि 100% एक महिला पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या गटाची एक कार्यकर्ती म्हणून आम्ही नेहमी पिंपरी चिंचवडमध्ये हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशा संघटनांना नेहमी आम्ही पाठिंबा देणार आहोत. महिला आयोग म्हणून जे सक्षम कार्य करायला हवं तर तसं काही दिसत नाही. ते तुमच्या समोर येत नसेल, परंतु तिथपर्यंत जाणं हे आपलं काम आहे. असं काही दिसलेलं नाही. कारवाई करणं हे महिला आयोगाचं नाही, पण पोलीस आणि कोर्टाचं काम आहे. तिथपर्यंत मांडण्याचा प्रयत्न आपण सगळेच करत असतो. त्या अशा घटना आहेत की ज्यांनी महिला आयोगाने या गेल्या नाही, बऱ्याच आता मध्ये जो प्रकार घडला, मोठा जे प्रकरण म्हणताय, त्या ठिकाणीही महिला आयोग जाऊन भेटलेलं आहे. महिला आयोग बऱ्याच ठिकाणी जाऊन येत आहे. त्या ठिकाणी पूर्ण पोलिसांना त्यांचे आदेश आहेत की असे ज्या ठिकाणी अत्याचार होतील तिथे कठोर कारवाई केलीच पाहिजे. हे स्वतः महिला आयोगाने देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. स्वतः रुपाली या दोन महिलांमध्ये त्या बाबतीत बोलण्या इतपत मी अजून मोठी झालेली नाही आहे.